येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचे प्रकटीकरण ह्या मालिकेमधला आजचा हा शेवटचा संदेश आहे. संदेश क्रमांक 38. या संदेशाचं शीर्षक आहे अंतिम आमंत्रण. अंतिम आमंत्रण. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण देवाचे उपकार मानले पाहिजेत की परमेश्वराने आपल्याला ह्या मालिकेमध्ये सदोदित मदत केलेली आहे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे आणि आपण देवाच्या मदतीने आजपर्यंत शिकलेलो आहोत. म्हणून आज आपण देवाला विनंती करूया की आजचा हा जो शेवटचा संदेश आहे याच्यामध्ये देखील देवाने आपल्याला मार्गदर्शन करावं. आजचा जो संदेश आहे तो प्रगटीकरणाचा 22वा अध्याय याच्यावरती आधारित आहे. तर प्रियजन हो, आपण देवाला विनंती करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण प्रार्थना करू. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, आजपर्यंत परमेश्वरा तू आम्हाला तुझं वचन शिकण्याकरिता, त्यानुसार चालण्याकरिता जे मदत केलेली आहेस, जे सहाय्य केलेले आहेस, याच्याबद्दल उपकार मानतो. मागत आहोत परमेश्वरा की आजचा हा शेवटचा अध्याय आम्ही शिकत असताना तू आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आणि विनंती करत आहोत परमेश्वरा की तुझ्या इच्छानुसार आजचा हा संदेश आम्ही शिकावा. एवढंच नाही तर परमेश्वरा, इथून पुढे देखील आम्ही तुझ्या वचनामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून तुझ्या वचनामध्ये वाढून आमच्या ज्ञानामध्ये भर पडावी, जेणेकरून परमेश्वरा तुझ्या वचनाद्वारे आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. शेवटच्या काळामध्ये जगत असताना परमेश्वरा तुझ्या ह्या वचनाचा आधार आम्हाला मिळावा. या वचनाद्वारे आम्हाला सुख, शांती, समाधान आणि परमेश्वरा आशा मिळावी, जेणेकरून सार्वकालिक जीवनाची जी आम्ही दौड करत आहोत त्याच्यामध्ये परमेश्वरा आम्हाला मदत मिळेल आणि आम्हाला सर्वांना तारण मिळेल. म्हणून विनंती करत आहोत की आजचं जे अध्ययन आहे याच्यावरती तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. आजच्या वचनाद्वारे परमेश्वरा तू आमची भेट घे आणि होऊ दे परमेश्वरा की आजच्या वचनानुसार आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून येईल आणि त्याद्वारे तुझ्या नावाला गौरव आणि महिमा मिळेल असं होऊ दे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन ही नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाचा 22वा अध्याय शेवटचा अध्याय आहे आणि आज आपण महत्वाचा एक विषय हाताळणार आहोत आणि ते म्हणजे अंतिम आमंत्रण जे आहे ते आपण पाहणार आहोत. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय, पहिलं वचन. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजसनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत बंधू आणि भगिनींनो की देव आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं वर्णन ह्या ठिकाणी करत आहे. ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की स्वर्गाच्या राज्यामध्ये नदी आहे आणि ती नदी कशी आहे? जीवनाच्या पाण्याची स्फटिका सारखी नितळ नदी जशी असते तशाप्रमाणे ही नदी स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. एवढंच नाही तर याच्याविषयी आपण जर जास्त शिकायचं तर प्रगटीकरणाचा 22वा अध्याय, दुसरं वचन. नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातींचे फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. ह्या ठिकाणी आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जी नदी आहे त्याच्याविषयी आपण जास्त शिकत आहोत. देवाचं वचन म्हणतं नदीच्या दोन्ही बाजूला 12 जातींचे फळे देणारे जीवनाचे झाड आहे. म्हणजे थोडक्यात नदी मधोमध आहे आणि नदीच्या बाजूला झाड आहे आणि ते झाड असं वर येऊन एक ठिकाणी जुळतं आणि त्याच्यानंतर असं वर जातं. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की हे जीवनाचे जे झाड आहे त्या जीवनाच्या झाडाच्या मधोमध ही नदी वाहत आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं पाहत आहोत की या स्वर्गाच्या राज्यामध्ये बऱ्या वाईटाचं जे झाड आहे, जे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे, ते बऱ्या वाईटाचं झाड जे आहे ते नवीन
स्वर्गामध्ये नसणार. प्रकटीकरणाचा 22वा अध्याय 3रं वचन. पुढे काही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. स्वर्गाच्या राज्यामध्ये कोणत्याही गोष्टी शापित नसणार. कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी ज्या वाईट आहेत त्या गोष्टी नसणार. कारण की का, त्या ठिकाणी जीवनाचे झाड आहे, पण त्या ठिकाणी बऱ्या वाईटाचं झाड जे आहे ते नाही. म्हणजे कल्पना करा की जीवनाचं झाड जे आहे त्याला 12 फळे लागतात आणि प्रत्येक महिन्यास ते फळ देत आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यात जर एक फळ आपण जर धरलं, पकडलं किंवा हिशोबी घेतलं तर तसे 12 महिने म्हणजे 12 फळं. मी कधी आयुष्यामध्ये असं ऐकलं नाही की एका झाडाला 12 प्रकारची फळे. पण या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की 12 जातीचे फळे त्या झाडाला लागणार आहेत. एवढंच नाही तर आनंदाची बातमी ही आहे की त्या ठिकाणी सैतान जसं बऱ्या वाईटाच्या झाडाचा वापर करतो तसं त्या ठिकाणी सैतान बऱ्या वाईटाचा झाडाचा वापर करणार नाही. कारण की त्या ठिकाणी ते झाड नसणार. एवढंच नाही तर आपण मागील संदेशामध्ये हेही शिकलो की त्या ठिकाणी सैतानी नसणार आणि त्याचे दुष्ट दूत देखील नसतील. म्हणजे त्या ठिकाणी मोह येणं अजिबात नसणार. देवाचं वचन म्हणते की त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट शापित नाही, कारण की त्याच्यामध्ये देव व कोकऱ्याचे राजसन आहे आणि त्याचे दास म्हणजे देवाचे लोक जे आहेत ते त्याची सेवा सदोदित करतील. प्रकटीकरणाचा 22वा अध्याय 4रं वचन. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. प्रियजन हो, स्वर्गाचं राज्य जे आहे ते स्वर्गाचं राज्य देव ह्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये नमूद करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण देवाच्या चेहऱ्याकडे बघून, देवाकडे बघून आयुष्य जगणार आहोत. म्हणून कळालं का की वारंवार आपण ह्या भूतलावरती जगत असताना देव समोर ठेवून, येशू ख्रिस्त समोर ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे. असं का शिकत आहोत? कारण की त्याच गोष्टी आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये करणार आहोत. आणि देवाचं वचन म्हणतं की जे दास त्याची सेवा करतील, जे लोक म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये जो लोक त्या ठिकाणी असतील ते त्याची सेवा करतील, त्याचे मुख पाहतील आणि देवाचे नाव त्यांच्या कपाळावरती असेल. म्हणजे थोडक्यात काय, कपाळ जे असतं त्याच्यावरती आपलं चिन्ह असतं किंवा थोडक्यात कपाळावरती आपली खूण असते किंवा कपाळ जे आहे त्याच्यावरती आपला परिचय असतो थोडक्यात. आणि तो परिचय म्हणजे देवाचं नाव. प्रकटीकरणाचा 22वा अध्याय 5रं वचन. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभुदेव त्यांच्यावर प्रकाश पाडील व ते युगानुयुग राज्य करतील, असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे त्या ठिकाणी प्रकाश जो आहे तो देव स्वतः आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं आपण तर देवाने 2 प्रकाश तयार केले, 2 ज्योत्या तयार केल्या. थोडक्यात मोठी ज्योती आणि लहान ज्योती, मोठा प्रकाश आणि लहान प्रकाश, ज्याला आपण आज सूर्य आणि चंद्र म्हणतो. तारे देखील देवानेच निर्माण केले. पण नवीन स्वर्गाच्या राज्यामध्ये हे असं देवाचं वचन म्हणतं की रात्र नसणार. त्या ठिकाणी रात्रीचा अनुभव आपल्याला घडणार नाही. म्हणजे कल्पना करा की ज्या वेळेस आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये पदार्पण करतो त्या वेळेस पासून सदा सर्व काळासाठी उजेड आणि दिवस. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज लागणार नाही, प्रभुदेव स्वतः प्रकाश पाडेल. म्हणजे देवासारखा प्रकाश जो आहे तो प्रकाश कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. म्हणजे थोडक्यात देवाचं जे पावित्र्य आहे, देवाचं जे तेज आहे, देवाचं जे गौरव आहे, देवाची जी महिमा आहे ती महिमा आपल्याला प्रकाश देईल. प्रकटीकरणाचा 22वा अध्याय 6रं वचन. नंतर तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेष्टाच्या आत्म्यांचा देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवलेले. म्हणजे प्रकटीकरण 1 मध्ये ज्या गोष्टी शिकलो त्या गोष्टी ह्या ठिकाणी परत आपल्याला थोड्याफार पाहायला मिळत आहेत. ह्या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं की ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. म्हणजे
प्रगटीकरण 1 मध्ये जो विश्वसनीय व सत्य जो येशू ख्रिस्त आहे तो ह्या ठिकाणी परत एकदा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि देवाचं वचन म्हणतं की ज्या गोष्टी लवकर घडून येणार आहेत. म्हणजे थोडक्यात पहिल्या शतकामध्ये हे प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं गेलं. योहानाने हे पुस्तक पहिल्या शतकामध्ये लिहिलं आणि त्याच्यानंतर जवळपास शेवटच्या काळाचा जर विचार केला तर जवळपास 2000 वर्षानंतर ज्या घडामोडी होतील त्या घडामोडी लवकर होतील असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता 2000 वर्षाचा कालावधी जरी असला तर देवासाठी त्या गोष्टी आणि त्या घडामोडी लवकर आहेत. याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत की देवासाठी त्या घडामोडी लवकर का आहेत, देव असा शब्द का वापरतो, लवकर घडून याव्यात किंवा आल्या पाहिजेत अशा गोष्टी. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 7वं वचन, पहा मी लवकर येतो. परत तो शब्द पहा मी लवकर येतो ह्या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. म्हणजे प्रगटीकरण 1 मध्ये आपण जे वाचलं की जो व्यक्ती देवाचे वचन वाचतो, देवाचं वचन पाळतो आणि ते दुसऱ्यांना सांगतो तो धन्य. असं जसं आपण प्रगटीकरण 1 मध्ये वाचलं त्याच गोष्टी ह्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि देवाचं वचन म्हणतं की संदेश वचने पाळणारा तो धन्य. म्हणजे उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत ज्या गोष्टी देवाने लिहिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आज देखील आपल्यासाठी लागू आहेत. त्या वचनानुसार जो कोणी चालत असेल तो धन्य. धन्य म्हणजे आशीर्वादित, म्हणजे थोडक्यात त्याला स्वर्गाचं राज्य पाहायला मिळेल. म्हणजे येशू ख्रिस्त त्या लोकांना घेण्यास येत आहे जे लोक देवाच्या वचनानुसार ह्या पुस्तकातील संदेश वचने पाळणारे असे आहेत. आता जरी असा शब्द असला ह्या ठिकाणी ह्या पुस्तकातील संदेश, ह्या पुस्तकातील म्हणजे फक्त प्रगटीकरण नाही. कारण की ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाचा अभ्यास केला, प्रगटीकरण ह्या पुस्तकाचा अभ्यास केला, त्यावेळेस बाकीच्या पुस्तकांचा देखील अभ्यास केला. मग आपण ते उत्पत्तीचं पुस्तक असू दे किंवा नवीन करारामधलं कोणतंही पुस्तक असू दे, जुन्या करारामधलं पुस्तक असू दे, त्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला तर ह्या ठिकाणी ह्या पुस्तकातील असा जरी शब्द आला असला तरी देखील प्रगटीकरणाच्या पुस्तका निगडीत बाकीचे सर्व जे पुस्तक आहेत, म्हणजे थोडक्यात पूर्ण पवित्र शास्त्र जे आहे त्या पूर्ण पवित्र शास्त्राचे संदेश वचने पाळणारा धन्य. म्हणून म्हटलं की उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत देवाचं वचन पाळणारा जो आहे त्या व्यक्तीला घेण्यासाठी येशू ख्रिस्त लवकर येत आहे. प्रगटीकरण 22वा अध्याय 8वं वचन, हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. आणि काय लिहिलेलं आहे या ठिकाणी प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 9वं वचन, परंतु तो मला म्हणाला, असे करू नकोस. मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. परत एकदा आपल्याला ह्या ठिकाणी कळतं की नमन फक्त देवाला केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी मान, सन्मान आणि आदर जो योहान या देवदूताला देत आहे, तर देवदूत म्हणतो की तू असे करू नको. मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांचा सोबतीचा दास आहे. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपल्याला ज्या गोष्टी आपण पाठीमागं शिकलेलो आहोत त्या गोष्टी परत ह्या ठिकाणी आपल्याला थोड्या शिकाव्या लागतील. याच्यासाठी आपण प्रगटीकरणाचा 19वा अध्याय आणि 10वं वचन जे आहे त्याच्याकडे जाऊया. तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नये. मी तुझ्या सोबतीचा व जे येशूची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे. म्हणजे प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण प्रगटीकरण 19, प्रगटीकरण 22 ह्या गोष्टी शिकत आहोत. आणि प्रगटीकरण 19 मध्ये शिकत असताना आपण ह्या गोष्टी पाहिल्या की प्रगटीकरण 19:10 अनुसार आपण हे शिकलो की जी खरी मंडळी आहे, जी प्रगटीकरण 12 मध्ये आहे, जी खरी मंडळी आहे त्या खऱ्या मंडळीमध्ये संदिष्ट आहे. आणि ते आपण कसं शोधून काढलं? प्रगटीकरण 12:17 मध्ये लिहिलेलं आहे की जे येशूच्या आज्ञा पाळतात, 10 आज्ञा पाळतात, आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताची साक्ष देणारे. प्रगटीकरणाचा 12वा अध्याय 17 वचन आठवत असेल तर पहा.
त्याच्यानंतर आपण हे शिकलो की येशूची साक्ष म्हणजे काय, आणि त्याच्यासाठी आपण प्रगटीकरण 19:10 हे पाहिलं. त्या ठिकाणी आपल्याला कळालं, कारण की येशू विषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे, म्हणजे त्या ठिकाणी संदेष्ट आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपण असा निष्कर्ष काढला की खरी मंडळी जी आहे त्या खऱ्या मंडळीमध्ये येशू विषयीची साक्ष म्हणजे संदेशाचे मर्म म्हणजे देवाचा संदेश आहे, आणि तो संदेश म्हणजे एलन जी व्हाईट, असं आपण त्या ठिकाणी नमूद केलं. तर हा संदेष्टा किंवा संदेष्टे जे आहेत जे देवाच्या वचनामध्ये नमूद केलेले आहेत, त्याच्याविषयी आपण आणखी थोडं एक वचन पाहूया, ज्याच्यामध्ये आणखी स्पष्ट होईल. 2 पेत्रेचा 1 अध्याय आणि 21 वचन. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्याने देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. म्हणजे जरी लोकांनी देवाचं वचन लिहिलं असलं तरी देखील ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने नसून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे पवित्र आत्म्याने संचारित होऊन त्या लोकांनी देवाचं वचन लिहिलेलं आहे. म्हणून हे वचन आपण म्हणतो की देवापासून आहे, मनुष्यापासून नाही. प्रगटीकरणाचा 22 अध्याय आणि 10 वचन. पुन्हा तो मला म्हणाला, ह्या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. आता जर आपण प्रगटीकरण आणि दानिएल या पुस्तकाचा अभ्यास केला, विशेष करून हे वचन, परत एकदा मला ते वचन वाचू द्या तुमच्यासाठी. प्रगटीकरणाचा 22 अध्याय 10 वचन. हे वचन वाचल्यानंतर दानिएल पुस्तकाविषयी काय आठवतं का ते आपण पाहूया. पुन्हा तो मला म्हणाला, ह्या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. ज्यावेळेस आपण दानिएलचं पुस्तक शिकलो, विशेष करून बंधू आणि भगिनींनो, दानिएलचा 12 अध्याय, त्यामध्ये आपण पाहिलं की दानिएलाला सांगण्यात आलं की दानिएला पुस्तक बंद कर, मुद्रित कर, असं देवाचं वचन म्हणतं. आणि ते पुस्तक कधी उघडलं जाईल? शेवटच्या काळामध्ये उघडलं जाईल. म्हणजे पूर्ण पुस्तक जे दानिएलाचं आहे ते मुद्रित करायला सांगितलं नाही, तर विशिष्ट भविष्यवाणी, विशेष करून 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे, जी दानिएल याच्या 8व्या अध्यायामध्ये नमूद केलेली आहे, ती भविष्यवाणी फक्त मुद्रित कर, असं दानिएलाच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलं. म्हणजे त्या ठिकाणी ते पुस्तक किंवा विशेष करून ती भविष्यवाणी बंद करायला सांगितली, कारण ती भविष्यवाणी शेवटच्या काळातील लोकांसाठी आहे. तर आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं प्रगटीकरणाच्या बाबतीत की ह्या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस. हे पुस्तक मुद्रित होता कामा नये, हे पुस्तक बंद होता कामा नये. हे पुस्तक जे आहे हे पुस्तक खुलं केलं पाहिजे. आणि थोडक्यात ह्या ठिकाणी लिहिले का त्याचं हे पुस्तक बंद करू नये, कारण वेळ जवळ आली आहे. वेळ जवळ आली. पण दानिएलाचं पुस्तक मुद्रित करायला सांगितलं, कारण की ती वेळ आली नव्हती. देव म्हणाला की ते पुस्तक जे आहे ते मुद्रित कर, आणि विशेष करून ती भविष्यवाणी मुद्रित कर, पूर्ण पुस्तक नाही. कारण की जी भविष्यवाणी आहे त्याचा उलगडा जो होणार होता तो शेवटच्या काळामध्ये होणार होता. पण ह्या ठिकाणी लिहिले की पुस्तक बंद करू नका, कारण की वेळ आली आहे. म्हणजे थोडक्यात आपण प्रगटीकरण आणि दानिएल याच्यामध्ये थोडा काय फरक आहे का हे देखील पाहत आहोत. प्रगटीकरणाचा 22 अध्याय आणि 11 वचन. दुराचारी माणूस दुराचार करत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो, पवित्रता शरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो. म्हणजे ह्या ठिकाणी आता आपण असं पाहत आहोत की ज्यावेळेस कृपेचा काळ संपतो त्यावेळेस देव म्हणतो की हे झाले. स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस असा शब्द आकाशवाणी होते की हे झाले, तर म्हणजे थोडक्यात काय, कृपेचा काळ पूर्ण जगासाठी संपला. कृपेचा काळ पूर्ण जगासाठी संपल्यानंतर काय होतं ते आपण ह्या वचनामध्ये पाहत आहोत. म्हणजे जो व्यक्ती पवित्र आहे तो पवित्रच राहील. तो त्याची बाजू बदलू शकणार नाही. तो म्हणू शकणार नाही की नाही मला अपवित्र बनायचं आहे. आणि जो व्यक्ती पाप करत राहतो, दुराचरण करत राहतो, तो दुराचारीच राहील. तो कधी पवित्र व्यक्ती होणार नाही. कारण की का, पवित्र होण्याची वेळ किंवा अपवित्र होण्याची वेळ किंवा पापी होण्याची वेळ
संपलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्या लोकांचा बदल होण्याची जी वेळ आहे ती वेळ संपलेली आहे. म्हणून जो व्यक्ती पवित्र तो पवित्रच करत राहील, पवित्रतेमध्येच पुढे वाटचाल करेल. आणि जो व्यक्ती दुराचारी आहे तो दुराचारीपणामध्ये पुढे वागत राहील. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 12 वचन. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. म्हणजे आता आपण असं पाहत आहोत प्रियजन हो, की देव म्हणतो की मी लवकर येत आहे आणि देवाकडे प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणे वेतन आहे. म्हणजे ज्या लोकांनी सार्वकालिक जीवनासाठी काम केलं, कार्य केलं, कष्ट घेतले त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. पण ज्या लोकांनी सार्वकालिक जीवनासाठी कष्ट घेतले नाहीत, म्हणजे थोडक्यात त्यांना ह्या जगावरती ज्या गोष्टी आहेत किंवा जगिक गोष्टी ज्या आहेत त्यांनी त्या गोष्टीच्या पाठीमागे वाटचाल केली आणि स्वर्गाच्या राज्याची वाटचाल केली नाही, म्हणून त्यांना देवाचं वचन म्हणतं की स्वर्गाचं राज्य किंवा सार्वकालिक जीवन मिळणार नाही. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 13 वचन. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. ह्या ठिकाणी अल्फा आणि ओमेगा असा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आठवता का तुम्हाला की अल्फा आणि ओमेगा याच्याविषयी शिकत असताना आपण हे म्हणालो की अल्फा आणि ओमेगा हे शब्द नसून अक्षर आहेत. हे अक्षर ज्यावेळेस एकत्र केले जातात त्यावेळेस शब्द तयार होतो. म्हणजे ह्या ठिकाणी मला तुम्हाला परत एकदा ज्या गोष्टी आपण शिकलो त्या मला सांगू द्या. अल्फा आणि ओमेगा म्हणजे प्रत्येक शब्द अक्षर जे आहे त्या अक्षरापासून शब्द तयार होतात आणि शब्द ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एक वाक्य तयार होतं. आणि म्हणून देवाला ह्या ठिकाणी हे सांगायचं आहे की शब्द जो आहे म्हणजे अक्षर जे आहे त्या अक्षरापासून शब्द येतो आणि शब्द म्हणजे देवाचं वचन म्हणजे येशू ख्रिस्त. म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, जे वचन आपल्याला प्राप्त झालेलं आहे उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत, तो सर्व येशू ख्रिस्त आहे. आता जर आपण स्वतःला प्रश्न विचारला की आपल्याला अल्फा महत्वाचा का ओमेगा महत्वाचा, म्हणजे अ महत्वाचं का ज्ञ महत्वाचं, आ महत्वाचं का ळ महत्वाचं, प्रत्येक अक्षर महत्वाचं. अ पासून जर आपण 12 कडे पाहिली, अ पासून ज्ञ पर्यंत जर पाहिलं तर प्रत्येक शब्द महत्वाचा, कारण की प्रत्येक अक्षर महत्वाचं, कारण की त्या प्रत्येक अक्षराद्वारे आपण शब्द तयार करतो. शब्द म्हणजे येशू ख्रिस्त. योहानाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. बंधू आणि भगिनींनो, प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 14 वचन. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशूतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. म्हणजे ह्या ठिकाणी देवाला असं सांगायचं आहे की जे आपला पोशाख म्हणजे स्वतःचं चरित्र जे आहे ते स्वच्छ धुतात, म्हणजे थोडक्यात पवित्रता बाळगतात. पवित्रता कशी आपल्याला कळेल की आपण पवित्र आहोत की नाहीत, आपण पवित्रता बाळगलेली आहे की नाही. जर आपण 10 आज्ञेचा विचार केला तर 10 आज्ञा जशा आहेत, जर आपण तसं पडताळून पाहिलं 10 आज्ञानुसार, तर आपल्याला कळेल की आपण पवित्र आयुष्य जगत आहोत की नाही. आणि देवाचं वचन म्हणते की जे पवित्र आयुष्य जगतात म्हणजे 10 आज्ञेद्वारे चालतात किंवा 10 आज्ञेचं पालन करतात आणि विशेष करून शब्दाची आज्ञा जी पालन करतात, देवाचं वचन म्हणतं की त्यांना जीवनाच्या झाडावरती अधिकार मिळेल. आठवतं का बंधू आणि भगिनींनो, उत्पत्ती या पुस्तकामध्ये देवाने आज्ञा केली होती की बऱ्या वाईटाचं जे झाड आहे त्या झाडाचं फळ खाऊ नका. त्या झाडाचं फळ खाल्लं म्हणून आदाम आणि हवेला जीवनाच्या झाडाचं फळ खाता आलं नाही. का? कारण की त्यांनी आज्ञा पालन केलं नाही. म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणते की जे कोणी आज्ञा पालन करेल त्यांना आता जीवनाच्या झाडाचं फळ जे आहे ते खायला मिळेल. ज्या गोष्टीपासून ते वंचित राहिले त्या गोष्टी त्यांना मिळतील, पण एक अटीवर. जी आठ त्यांनी एदन बागेमध्ये पूर्ण करायची होती तीच आठ
तीच अट जी आहे ते सार्वकालिक जीवनासाठी त्यांच्यासाठी गरजेची आहे. ती अट म्हणजे आज्ञाचे पालन. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि 15वे वचन. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. आता ह्या ठिकाणी देवाला असं सांगायचं आहे का की जे प्राणी आहेत ते स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत? हा मुद्दा महत्वाचा आहे का ह्या ठिकाणी? म्हणून ह्या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. कोणते शब्द? कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक आणि लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक. पण ह्या ठिकाणी फक्त एकच प्राण्याचा उल्लेख केलेला आहे आणि बाकीच्या जर गोष्टी पाहिल्या तर बाकीच्या गोष्टी जारकर्मी आहेत, दुष्कर्मी आहेत, वाईट गोष्टी आहेत ज्या मनुष्याच्या कृत्य आहेत. मग मनुष्याच्या कृत्य जे आहेत त्याच्या निगडीत असा शब्द म्हणजे कुत्रे असा शब्द वापरलेला आहे. तर तो शब्द देवाच्या वचनामध्ये कसा वापरलेला, त्याचा अर्थ काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं तर फिलिपी करासपत्राचा 3रा अध्याय 2रं वचन पाहूया. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे 3रा अध्याय 2रं वचन. त्या कुत्र्यांविषयी सावध असा, त्या दुष्कर्मांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा. देवाचं वचन म्हणतं की जे लोक दैहिक सुंता म्हणजे अंतकरण त्यांचं बदललेलं नाही. देवाचं वचन म्हणतं की जे लोक दुष्कर्मे करतात त्या लोकांना देवाचं वचन कुत्रे असा शब्द वापरतं. म्हणजे थोडक्यात जे लोक देवाच्या वचनानुसार न चालता स्वतःच्या चालीरूढीनुसार, स्वतःच्या परंपरेनुसार चालतात आणि म्हणतात की आम्ही देवासंती आहोत, देवाचं आचरण करत आहोत, देव आमच्या संती आहे ना आम्ही देवासंती आहोत. देवाचं वचन म्हणतं की त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, त्यांना कुत्रे असा शब्द वापरलेला आहे. आता कळालं का की प्रगटीकरण 22:15 मध्ये जे कुत्रे असा शब्द वापरलेले आहेत ते कोण आहेत? ते लोक जे त्यांची फक्त दैहिक सुंता झालेली आहे, मनाची सुंता झालेली नाही, ते पापामध्ये आहेत आणि ते परंपरा ज्या आहेत त्याला धरून राहतात, ज्या चालीरूढी आहेत त्याला धरून राहतात, देवाच्या वचनाला धरून राहत नाहीत. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 16वे वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. ह्या गोष्टींविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळाकरिता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण अगोदर शिकलो त्या गोष्टी आता थोडक्यात सारांशमध्ये ह्या ठिकाणी सांगण्यात येत आहे. देवाचं वचन म्हणतं की तुम्हाला साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला, म्हणजे येशू ख्रिस्त त्याच्या दूताला पाठवून हा संदेश त्या दूताद्वारे योहानाला आणि योहानाद्वारे मंडळीतल्या वडिलांना हा संदेश मिळालेला आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी दाविदाचा अंकुर आहे, म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये बळ आहे. दाविदाचा अंकुर म्हणजे दाविदाची शक्ती, दाविदाच्या घराण्याचं बळ आणि त्याचे संतानही मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे. म्हणजे आपण अंधकारामध्ये आहोत, थोडक्यात हे जग पापाच्या अंधकारामध्ये आहे आणि जर आपल्याला सत्याचा प्रकाश मिळाला पाहिजे तर आपल्याला येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा पर्याय नाही. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 17वे वचन. आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये, आणि तहानेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. आता ह्या ठिकाणी जरी शब्द वधू वापरला असला तर वधू म्हणजे नेमकं कोण? प्रगटीकरणाचा 21वा अध्याय शिकत असताना आपण नवरी वधू याच्याविषयी शिकलो. प्रगटीकरणाचा 21वा अध्याय आणि 2रं वचन. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजली होती. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी वधू जो शब्द वापरलेला आहे प्रगटीकरण 22 मध्ये, ती वधू कोण आहे? नवरी आहे. आणि नवरी कोण आहे? देवाचं
पवित्र नगर किंवा नवीन यरुशलेम शहर आहे. पण ते नवीन यरुशलेम शहर कसं सजलेलं आहे? नवीन यरुशलेम शहर देवाचे जे लोक आहेत त्यांनी सजलेलं आहे. पण देवाचे लोक कसे सजलेले आहेत हे महत्वाचं. वधू जी आहे ती देवाची पवित्र नगरी आहे, नवीन यरुशलेम आहे. ते नवीन यरुशलेम म्हणजे देवाचे लोक, कारण की देवाचं नगर म्हणजे देवाचे लोक. देवाच्या नगराला देवाच्या लोकांशिवाय शोभा येत नाही, याच्याविषयी आपण अगोदर शिकलो. आणि देवाचे लोक जे आहेत ते कसे सजलेले आहेत त्याच्याविषयी आपण जर ह्या ठिकाणी पाहिलं तर देवाचं वचन म्हणतं, प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 17 वचन परत एकदा वाचूया. आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये, आणि तहानेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. म्हणजे आता ही नवरी कोण, जीवनाचे पाणी फुकट घेणे म्हणजे काय? आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की जीवनाचं पाणी फुकट आहे, पण ज्याला पाहिजे, म्हणजे थोडक्यात जीवनाचं पाणी जे आहे ते निवडलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, जीवनाचं पाणी जरी असलं तर ते जीवनाचं पाणी प्रत्येकाला मिळणार नाही. जो कोणी त्या मार्गावरती चालेल आणि म्हणेल मला जीवनाचं पाणी जे आहे ते पाहिजे, त्याच व्यक्तीला ते जीवनाचं पाणी मिळेल. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्ही हे वचन वाचलं की ये, आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणार आहे म्हणो ये. आता इथं लिहिलेलं आहे तहानेला येवो. असे शब्द ये, येवो कुठं वापरले आपण, कुठे पाहिलेले आहेत? मत्तेचा 11वा अध्याय 28वा वचन. मत्तेचा 11वा अध्याय 28वा वचन इथे लिहिलेलं आहे. अहो कष्टी व भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाचं वचन म्हणतं की कष्टी आणि भारक्रांत जे लोक आहेत त्या लोकांनी येशूकडे यावं. कशासाठी? जे लोक कष्टी आहेत त्यांना तहान लागते. यशायाचा 55वा अध्याय आणि 1 वचन. यशया 55:1. अहो तहानेल्यानो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या, पैशा वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. जे लोक तहानलेले आहेत त्या लोकांबाबतीत देवाचं वचन म्हणतं की त्यांनी जलाशयाकडे यावे. ज्या लोकांकडे पैसा नाही त्यांनी सौदा करावा. आता ह्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी म्हणजे जर आपल्याला सौदा करायचा तर आपल्याकडे पैसा पाहिजे, नाही का? देवाचं वचन म्हणतं की पैसा वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. आता जलाशयाकडे या, जे तहानलेले आहेत त्यांनी जलाशयाकडे या, असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे नेमकं काय? बंधू आणि भगिनींनो, ये, या, येऊ हे शब्द आपण शिकवतो आहोत. कोण देवाकडे येतील? जे तहानलेले आहेत. कोणत्या गोष्टीसाठी तहानलेले आहेत, कोणत्या गोष्टीसाठी ते कष्ट घेत आहेत, त्याच्यावरून आपल्याला कळेल की ती नवरी जी आहे, ती वधू जी आहे, जी प्रगटीकरण 22:17 मध्ये जी सजलेली आहे किंवा जी म्हणते हे, ती कशी सजलेली आहे आणि ती कोणत्या गोष्टीसाठी तहानलेली आहे त्याच्याविषयी आपण थोडं शिकूया. प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि 18 वचन. प्रगटीकरण 3:18. म्हणून मी तुम्हाला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे, आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. म्हणजे प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की देव आपल्याला सांगत आहे की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. आता सोने म्हणजे शब्दशः सोने नाही असं आपण ह्या ठिकाणी शिकलो प्रगटीकरण 3 शिकत असताना. हे सोनं जे आहे हे विश्वास आहे, आणि अग्नीने म्हणजे त्रास संकटाद्वारे विश्वासाची जी परीक्षा होते तो विश्वास सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की तो विश्वास जो त्रास संकटाद्वारे बळकट होतो, तो विश्वास जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारा पैसा जो आहे तो पैसा कामाचा नाही. आपल्याला त्या ठिकाणी देवाच्या सार्वकालिक जीवनासाठी कष्ट घ्यायचं आहे.
आणि मग तो विश्वास जो आहे तो विश्वास आपल्याला मिळेल. म्हणजे येशू ख्रिस्त विश्वास देतो आपल्याला, पण तो विश्वास जर बळकटीला लावायचा, विश्वास जर वाढीला लावायचा, तर आपल्याला त्रास संकटातून गेलं पाहिजे. अग्नी म्हणजे थोडक्यात आपल्याला त्रास संकटाद्वारे आपली शुद्धता झाली पाहिजे. आणि ती शुद्धता म्हणजे स्वतःला आपण शृंगारणे. जी नवरी शृंगारलेली आहे, ती नवरी कशी शृंगारलेली आहे? ह्या पवित्रतेद्वारे. ती विश्वासाच्या द्वारे ती पवित्रता जी मिळवते, ती पवित्रता विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्ताकडून मिळवलेली जी पवित्रता आहे, ती पवित्रता त्या नवरीला सजवते. आणि ती नवरी जी सजवलेली आहे पवित्रतेद्वारे, येशू ख्रिस्ताकडून विश्वासाद्वारे मिळालेली जी पवित्रता आहे, त्या पवित्रतेद्वारे जी नवरी सजलेली आहे, ती नवरी सजलेली जी आहे ती नवीन यरुशलेम शहर आहे, पवित्र नगरी आहे जी सजलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्या नगरीची जी सजावट आहे ते लोकांचं पावित्र्य आहे. योहानाचा 4 अध्याय 14 वचन, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. म्हणजे देव म्हणतो की जो कोणी जीवनाचा झरा म्हणजे जीवनाचं पाणी म्हणजे सार्वकालिक जीवन जे येशू ख्रिस्त फक्त देऊ इच्छितो आणि येशू ख्रिस्तच देऊ शकतो, ते जर पाणी कोण पिईल किंवा सार्वकालिक जीवन जो कमवेल किंवा जो ज्याला मिळेल, तो व्यक्ती, देवाचं वचन म्हणतं, पाण्याच्या झराप्रमाणे असेल. म्हणजे त्याच्याद्वारे अनेक लोकांना फायदा होईल. आता या ठिकाणी तहानेलेला असा शब्द वापरला. आता जर आपल्याला तहान लागायची तर काय केलं पाहिजे? जर तुम्ही देवाचं वचन वाचलं मत्तेचा 5वा अध्याय, तर त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की तुम्ही आणि मी ह्या जगाचे मीठ आहोत, जगाचं मीठ. तर मिठाचा जर आपण विचार केला तर मीठ खाल्ल्यानंतर तहान लागते. तहान लागल्यानंतर मनुष्य पाण्याच्या शोधात जातो. म्हणजे थोडक्यात देवाला असं आपल्याला सांगायचं आहे की आपण मीठ आहोत. म्हणजे आपण लोकांना तहानेलेले बनवतो आणि लोकांना सांगतो की आता तुम्हाला तहान लागलेली आहे तर तुम्ही काय करा, येशू ख्रिस्ताकडे जा. म्हणजे आपण मिठासारखं त्यांच्यामध्ये मिसळतो आणि मीठ जसं लोकांना तहान लावतं तशी आपण त्यांना सार्वकालिक जीवनाची तहान लावली पाहिजे. कळालं का संदर्भ कसा आहे? म्हणून आता परत जर आपण हेच वचन विशेष करून प्रगटीकरणाचा 22वा अध्याय 17 वचन जर परत वाचायचं तर ह्या ठिकाणी काय लिहिले? आत्मा व वधू म्हणतात ये. पवित्र आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये. म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे मंडळी मध्ये जे कार्य होतं, ती मंडळी लोकांना तहान भूक लावायस किंवा तहान भूक येण्यास भाग पाडते. आणि देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस त्या लोकांना तहान भूक लागते, विशेष करून तहान लागते, त्यावेळेस ते देवाकडे जातात. म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या लोकांमध्ये ज्यावेळेस कार्य होतं त्यावेळेस ते मिठासारखे होतात. आणि मीठ ज्यावेळेस लोकांमध्ये मिसळतं त्यावेळेस त्यांना तहान लागते आणि ते लोक येशू ख्रिस्ताच्या शोधामध्ये जातात. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्यांना भेटतो, ज्यावेळेस त्यांना ते पाणी मिळतं, ते पाणी जे आहे ते सार्वकालिक जीवन असं आहे. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आपण फार महत्त्वाच्या गोष्टी शिकत आहोत. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय 18 वचन. प्रगटीकरण 22:18. ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पिढा देव आणील. प्रियजन हो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या 7 पिढा आपण पाहिल्या, मग प्रगटीकरण 14 मध्ये पण ती पिढा नमूद केलेली आहे, 15 मध्ये, 16 मध्ये नमूद केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की जो कोणी ह्या पुस्तकामध्ये भर घालेल तो त्या पिढा ज्या आहेत
त्या पीडांचा भागीदारी होईल किंवा भागीदार होईल. म्हणजे थोडक्यात आपण जर एका वचनाचा आधार घेतला तर आपल्याला ह्या गोष्टी जास्त व्यवस्थित कळतील. 2 पेत्र्याचा पहिला अध्याय 20 वचन. 2 पेत्र्याचा पहिला अध्याय 20 वचन. प्रथम हे ध्यानात ठेव की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. काय सांगायचं देवाला ह्या ठिकाणी? की जे देवाचं वचन आपल्याला मिळालेलं आहे त्या देवाच्या वचनामधला कोणताही भाग घ्या, उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये पर्यंत जे पुस्तक आहे त्याच्यामधला कोणताही भाग घ्या, देवाचं वचन म्हणतं की त्याचा उलगडा जो आहे तो उलगडा कोणीही स्वतःच्या इच्छानुसार करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात प्रगटीकरण 22:18 मध्ये ज्या गोष्टी वाचल्या की स्वतःच्या इच्छानुसार कोणीही त्या पुस्तकामध्ये भर घालू शकत नाही. फक्त प्रगटीकरणाचं पुस्तकच नाही, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत नाही. म्हणजे देवाच्या वचनामध्ये उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जो संदेश आहे त्या संदेशामध्ये, त्या पुस्तकांमध्ये कोणताही भाग, कोणताही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार सांगू शकत नाही. त्याला पवित्र आत्म्याची गरज पाहिजे. कारण की पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित संदेश, पवित्र आत्म्याद्वारेच लोक त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतात. पण जर तुम्ही रोमचा विचार केला, जर तुम्ही बाबेलचा विचार केला, जर तुम्ही आध्यात्मिक रोम म्हणजे पोपचा विचार केला आणि बाकीच्या खोट्या मंडळांचा विचार केला, ते लोक स्वतःच्या कल्पनेनुसार देवाच्या वचनाचा उलगडा करतात, स्वतःच्या इच्छानुसार, पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं प्रगटीकरणाचा 22 अध्याय आणि 18 वचनामध्ये की जो कोणी भर घालतो. आता रोमन कॅथलिक मंडळीने काय भर घातलेली आहे? 7वा दिवस पवित्र आहे हे सोडून ते काय म्हणतात? आठवड्याचा पहिला दिवस पवित्र आहे. भर झाली त्यांच्या इच्छानुसार. ह्यामध्ये पवित्र आत्मा नाही, म्हणून त्यांच्यावरती पीडा येतील ज्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. एवढंच नाही तर बाकीच्या ज्या रविवारच्या मंडळ्या आहेत त्यांचं पण हेच हाल होणार. कारण की का? देवाचं वचन म्हणतं की देवाच्या वचनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पवित्र आत्म्याद्वारेच पाहिजेत. स्वतःच्या कल्पनेनुसार कोणीही त्याचं विश्लेषण करू शकत नाही. प्रगटीकरणाचा 22 अध्याय आणि 19 वचन. आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. म्हणजे ह्या ठिकाणी जे लोक ह्या पुस्तकाला म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक म्हणजे पूर्ण देवाचं वचन, परत एकदा पूर्ण 66 पुस्तकं उत्पत्तीपासून प्रगटीकरण त्याच्यामध्ये भर टाकतील अथवा काढतील, देवाचं वचन म्हणतं की त्यांना पीडा तर होईलच, पण दुसरी गोष्ट काय? सार्वकालिक जीवन जे आहे आणि ते जीवनाचं झाड जे आहे त्या जीवनाच्या झाडातून आणि पवित्र नगरीतून देव त्यांना काढून टाकेल. म्हणजे त्यांना पवित्र नगरीमध्ये आणि जीवनाच्या झाडाजवळ प्रवेश मिळणार नाही. जर तुम्ही अनुवाद हे पुस्तक वाचलं ना बंधू आणि भगिनींनो, अनुवादाच्या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला आशीर्वाद आणि श्राप ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तसंच ह्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहे. आणि जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर देवाचं वचन म्हणतं अनुवाद या पुस्तकामध्ये की ज्यावेळेस इस्रायल लोक गुलामगिरीतून बाहेर पडले आणि ते कनान देशाकडे वाटचाल करत होते, त्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की मोशेनं त्या लोकांना सांगितलं की जर तुम्ही देवाच्या वचनानुसार चालला तर तुम्ही कनान देशामध्ये पोहोचाल. तसंच बंधू आणि भगिनींनो, जर आपण देवाच्या वचनानुसार उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जर आपण त्या वचनानुसार चाललो तर आपण स्वर्गीय कनानाकडे पोहोचू. मोशे त्या ठिकाणी देखील म्हणाला की जर तुम्ही देवाच्या वचनानुसार चालाल तर कनान देशामध्ये पोहोचाल. जो वचनदत्त देश देवाने तुम्हाला तुमच्या पूर्वजांना सांगितलेला आहे त्या देशामध्ये तुम्ही चिरकाल राहाल.
पण जर देवाच्या वचनानुसार चालला नाही तर तुम्हाला तो वचनदत्त देश पाहायला मिळणार नाही. तसंच प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर देवाच्या लोकांनी देवाच्या ह्या भविष्यवाणी आणि देवाचं वचन पूर्णपणे पाळलं तर त्यांना स्वर्गीय कनान देश पाहायला मिळेल, त्या ठिकाणी ते चिरकाळ राहतील. पण जर तसं केलं नाही तर आत्ताच आपण वाचलं, जीवनाच्या झाडातून आणि पवित्र नगरीतून त्यांना काढलं जाईल. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय आणि 20वा वचन, ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो, आमेन, ये प्रभू येशू ये. 22वा अध्याय जो आहे प्रगटीकरणाचा, तो येशू ख्रिस्त येणार आहे आणि लोक किती आतुरतेनं त्याची वाट पाहत आहेत, ये म्हणत आहेत, असं आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. आता ह्या ठिकाणी वारंवार देव म्हणतो किंवा येशू ख्रिस्त म्हणतो, मी लवकर येतो, मी लवकर येतो. आता 2000 वर्षापूर्वी ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि 2000 वर्ष लोटून गेलेले आहेत किंवा जवळपास 2000 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरी देखील येशू ख्रिस्त आलेला नाही. ही गोष्ट म्हणजे लवकर येणे का? ह्याच्यासाठी आपण देवाच्या वचनातून पाहूया की देवासाठी लवकर येणे म्हणजे किती वेळ. 2 पेत्र याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन, 2 पेत्र याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन, तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एक दिवसासारखी आहेत. म्हणजे देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, आपल्यासाठी जे 1000 वर्ष आहेत ना, ते येशू ख्रिस्तासाठी एकच दिवस आहे. म्हणजे उत्पत्तीपासून आतापर्यंत जवळपास 6000 वर्ष पूर्ण झालेले आहेत, देवासाठी ते फक्त 6 दिवस आहेत. 2000 वर्षापूर्वी ह्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या गेल्या की मी लवकर येत आहे, त्यानंतर पासून 2000 वर्ष झाले, पण देवासाठी ते फक्त 2 दिवस आहेत. म्हणून देव म्हणतो की मी लवकर येतो, कारण की त्याच्यासाठी ते लवकरच आहे, 2 दिवस त्याच्यासाठी जास्त नाही आहेत. प्रगटीकरणाचा 22वा अध्याय 21वा वचन, प्रभू येशूची कृपा सर्व जणांबरोबर असो, आमेन. आता ह्या ठिकाणी देव म्हणतो किंवा देवाचं वचन ह्या ठिकाणी सांगतं, प्रभू येशूची कृपा सर्व जणांबरोबर असो. आता कृपा याच्याविषयी आपण शिकलेलो आहोत, पण जर आपण प्रगटीकरणाचा 1ला अध्याय जर पाहिला, त्या ठिकाणी देखील कृपा असा शब्द वापरलेला आहे. प्रगटीकरणाचा 1ला अध्याय आणि 5वं वचन, आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यामधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला पातकातून मुक्त केले. प्रगटीकरण 1 मध्ये कृपा हा शब्द आलेला आहे. कृपा म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. म्हणजे देवानं आपल्यावरती केलेली दया, ज्याच्यासाठी आपण कष्ट केलेले नाही. ती कृपा मिळवण्यासाठी आपण काही कष्ट केले नाहीत, देवाने आपल्याला ती मोफत दिलेली आहे. आपल्याला ती कृपा मिळावी म्हणून आपल्यामध्ये पात्रता नाही, तरी देखील देवानं दाखवलेली ती दया आहे. पण ती कृपा जी आहे ती कृपा आपल्याला शक्ती देते. पाऊल म्हणतो की ती कृपा आपल्यासाठी पुरेशी अशी आहे. म्हणजे पाऊल त्या ठिकाणी असं सांगत आहे की आपल्या अशक्तपणामध्ये ख्रिस्ताची ताकद पूर्णतेस येते. म्हणजे थोडक्यात बंधू आणि भगिनींनो, कृपा म्हणजे आपण जर पाहिलं, सखोल अभ्यास केला तर देव आपल्याला इच्छा आणि ताकद दोन्ही गोष्टी देतो, जेणेकरून त्याच्या वचनाचा अभ्यास करत असताना किंवा त्याच्या वचनानुसार आपल्याला चालण्यास मदत होईल, त्याच्या पावलावरती पाऊल टाकण्यासाठी मदत होईल, पवित्र आयुष्य जगण्यासाठी आपल्याला मदत होईल. म्हणून आपल्याला इच्छा आणि शक्ती दोन्ही गोष्टीची गरज आहे. म्हणून उत्पत्ती 1 पासून उत्पत्ती 22 पर्यंत जर आपण पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो, उत्पत्ती 1 मध्ये पण कृपा आणि उत्पत्ती 22 मध्ये पण कृपा याच्याविषयी नमूद केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात देवाला काय सांगायचंय? देवाला हे सांगायचंय की देवाच्या कृपेने, देवाच्या कृपेनुसार आपण सार्वकालिक जीवन मिळवू शकतो. आणि ही देवाची कृपा आहे, ही देवाची कृपा आहे.
म्हणून बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला कळकळीची आग्रहाची विनंती करायची आहे की देवाने आपल्यावरती जी कृपा दाखवलेली आहे, आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत आपण त्या कृपेचा फायदा करून घेतला पाहिजे. कारण की शेवटच्या काळामध्ये जगत आहोत आणि शेवटच्या काळामध्ये जगत असताना आपला न्यायनिवाडा कधी होईल, कधीही सांगता येणार नाही. म्हणून माझी देवाकडे प्रार्थना आहे आणि तुमच्याकडे विनंती आहे की आपण सार्वकालिक जीवनाची वाटचाल करूया. येशू ख्रिस्ताचं आयुष्य जगूया. पवित्र आयुष्य जगून, येशू ख्रिस्ताचं आयुष्य जगून, त्याच्या आज्ञे पालनेमध्ये तत्पर राहून येशू ख्रिस्ताची वाट पाहूया. जेणेकरून येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो आपल्याला म्हणेल, हे माझ्या विश्वासुदासा, तू माझ्या संगती त्या स्वर्गीय नगरामध्ये चल. आणि त्या स्वर्गीय राज्यामध्ये आपण सदा सर्व काळासाठी येशू ख्रिस्तासंगती राहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन. बंधू आणि भगिनींनो, मी तुमचे सर्वांचे उपकार मानतो पुन्हा एक वार की तुम्ही आजचे प्रगटीकरण ह्या मालिकेमध्ये मला साथ देऊन हे पूर्ण 22 अध्याय जे आहे ते पूर्ण 22 अध्याय पूर्ण करण्यासाठी मदत केली. देवाचे उपकार मानू इच्छितो, कारण की देवाचे आणि पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय हे 22 अध्याय पूर्ण झाले नसते. आणि म्हणून माझी कळकळीची नागराची विनंती आहे की दानिएलाचं पुस्तक जसं आपण 12 अध्याय प्रत्येक वचनानुसार शिकलो, तसंच प्रगटीकरणाचे 22 अध्याय जे आहेत ते आपण वचनानुसार प्रत्येक वचन आपण ह्या ठिकाणी उलगडून पाहिलेलं आहे. म्हणून विनंती आहे की तुम्ही ह्या वचनांचा आस्वाद घ्या. देवाचं वचन ऐका, संजीवनी घडवून येऊ दे. तुमच्या आयुष्यामध्ये संजीवनी यावी आणि त्याद्वारे तुमचं आणि इतरांचं देखील तारण व्हावं, जेणेकरून ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस तो येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन जाईल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजची ही संधी तू आम्हाला देव केलेली आहेस. उपकार मानतो परमेश्वरा की आजचे प्रगटीकरण ही मालिका जी आहे ती तुझ्या इच्छेनुसार पार पडलेली आहे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या मदतीनुसार आम्ही गहन आणि गूढ गोष्टी शिकलेल्या आहोत. विनंती करत आहोत परमेश्वरा की ह्या गोष्टी ज्या आम्ही शिकलेल्या आहोत त्या आम्ही लक्षात ठेवाव्यात, त्यानुसार चालावं, जेणेकरून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. इतकंच नाही परमेश्वर, आम्ही विनंती करत आहोत की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं आणि आमच्याद्वारे इतरांना देखील तारण प्राप्त व्हावं. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व पुन्हा एक वार आम्ही तुझ्या हाती सोपून देऊन ही नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.